नाही, अद्याप असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही आज सगळे आमदार जवळपास 40+ आमदार एकत्र आहोत आणि सामान्य शिवसैनिकांची भूमिका जी आहे ती आम्ही पुढे घेऊन जातोय. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी काही शिकवण आम्हाला दिलेली आहे त्यांनी, त्या बाबतीमध्ये बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचं राष्ट्रीयत्व आणि आम जनतेच्या मनामध्ये जे काही भावना आहेत, या भावना घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सत्तेसाठी आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा किंवा तडजोड करणार नाही. जी एकनाथजी, तुमच्या बरोबरचे आमदार आणि तुम्ही हीच खरी शिवसेना असं तुम्ही निक्षून सांगितलेलं आहे. काय नेमकं कारण त्याच्या मागचं? हे बघा, आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून यामध्ये मी कुणावरही काही टीका मला करण्याची माझी सवय नाही, मला ते आवडतही नाही. पण आज मात्र या ठिकाणी जे काही बाळासाहेबांच्या विचाराचे आमदार जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आम्ही कुठलाही असा निर्णय किंबहुना कोणाच्याही विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट किंबहुना भाष्य केलेलं नाही. त्यामुळे एकच मी सांगतो, विकासाचं राजकारण आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नक्की. एकनाथजी, सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायच्या तुमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना बाळासाहेबांवर नितांत प्रेम असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी इतका मोठा निर्णय नेमका का घेतला? मी आजही कट्टर शिवसैनिक, कालही मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होतो आणि बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. कारण बाळासाहेब आमच्यासाठी आणि दिघे साहेब दैवत आहेत आणि दैवतच्या जे काही त्यांचे विचारधारा आहे, त्यांची भूमिका आहे, त्यांचे विचार या महाराष्ट्राला आणि त्या देशाला बाळासाहेबांनी विचार दिले, हिंदुत्वाचे विचार दिले आणि ते विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. त्यामुळे काल, आज, उद्या आम्ही बाळासाहेबांचे सैनिकच आहोत. नक्कीच. एकनाथजी, मग शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर झाली आणि म्हणून तुम्हाला हे पाऊल उचलायला लागलं असं तुम्हाला म्हणायचंय? आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची होती आणि मी आजही आपल्याला सांगतो, सत्तेसाठी बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठली तडजोड आम्ही करणार नाही. जी एकनाथ शिंदेजी, आपण बघतोय संजय राऊतांनी अपहरण केलेल्या आमदारांचा आमच्या असा थेट आरोप तुमच्यावरती लावलेला होता. याला काय उत्तर द्याल? सगळे स्वखुशीनं तुमच्यासोबत आहेत का? किती आमदार आहेत तुमच्यासोबत? माझ्यासोबत कुठल्याही जोर जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. ते स्वेच्छेने स्वतःच्या मर्जीने या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळपास 40 पेक्षा जास्ती, मी आता संपूर्ण आपल्याला डिटेल सांगणार नाही, परंतु 40 पेक्षा जास्तीचे आमदार आज सोबत आहेत. काल त्याचा एक फोटो आणि व्हिडिओ देखील आपल्याकडे आलेला असेल. नक्कीच. एकनाथजी, काल नार्वेकर तुम्हाला येऊन भेटलेले होते. तुम्ही प्रस्ताव दिलेला होता उद्धव ठाकरे यांच्यासाठी. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरनं तेव्हा काही बोलणं झालं होतं का? आणि नेमकं त्या प्रस्तावाचा उद्धव ठाकरे यांनी काय निर्णय घेतला? कुठलाही प्रस्ताव किंबहुना अशी कुठली चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. याचं कारण मी मिलिंद नार्वेकर यांना सांगितलं, तुम्ही या ठिकाणी माझ्या बरोबर चर्चा करायला आलेला आहात, परंतु चर्चा करायला येत असताना मी कुठलंही पक्षविरोधी काम केलं नाही, कुठली कार्यवाही केली नाही, कुठलाही निर्णय घेतला नसताना गटनेता जो तुम्ही बदलला, मला गटनेते पदावरून काढलं आणि इकडे माझे पुतळे जाळताय, आंदोलन करताय, मला बदनाम करताय, या बाबतीमध्ये मी स्वतः उद्धवजींना देखील सांगितलं, उद्धव साहेबांनाही मी सांगितलं की तुम्ही बोलणी करायला इकडे माणसं पाठवता आणि तिकडे असं कारवाई होते, तर हे बरोबर नाही. आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की या बाबतीमध्ये जे काही भूमिका आहे ती मी पूर्वी देखील आपल्याकडे आमदारांच्या मनातली भावना मांडलेली आहे. त्यामुळे आता या बाबतीमध्ये जो काही निर्णय आहे तो आमदारांशी बोलून पुढचा घेतला जाईल. जी एकनाथजी, नवीन गटनेता नियुक्त केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडनं, मात्र मग तुम्ही काय मानता? अजूनही तुम्हीच गटनेते आहात आणि तसं पत्रच आहे ते राज्यपालांना दिलं जाईल? यामध्ये काल जो गटनेता निवडला गेला तो नियमबाह्य गटनेता निवडला गेला, कारण सर्व आमदारांची बैठक घेऊन बहुमताने गटनेता निवडण्याची पद्धत आहे. परंतु बहुमताचा आकडा जो आहे हा सोबत आमच्या असल्यामुळे मला वाटतं ती निवड कायदेशीर आहे, अवैध आहे हा तांत्रिक मुद्दा होऊ शकतो. हे सगळे आमदार जे आहेत तुम्ही म्हणता तुमच्या सोबत आहेत, मात्र इतक्या मोठ्या संख्येनं असं काय होतं की या सगळ्या आमदारांनी अशा प्रकारे तुमच्या सोबत बंड केलं? नाही, या आमदारांच्या मनामधली जी काही खदखद आहे, आमदारांच्या मनामधले जे काही रोष आहे आणि तो गेले 2.5 वर्ष या ठिकाणी होता,
आणि त्यामध्ये अनेक हे असतील, मुद्दे असतील, कंगोरे असतील, परंतु यामध्ये जर हे आमदार म्हणजे 3-3, 4-4 लाख लोकांमधून निवडून आलेले एक आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहेत आणि ते काही ते स्वतःच्या जेव्हा त्यांना वाटतं की या ठिकाणी आपल्याला हा निर्णय घेतला पाहिजे त्याप्रमाणे ते सत्सद बुद्धीला धरून ते निर्णय घेत असतात. त्यामुळे हे जे काही आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं असतील, जे काही मुद्दे असतील, किंबहुना हिंदुत्वाचे जे काही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचारधारा असेल, हे सगळे कारण आहेत. त्यामुळे आता मी या बाबतीमध्ये आणखी आपल्याला डिटेल नाही सांगू शकत. मी वेळेवर सगळं. अच्छा शिंदे साहेब, एक सर्वात मोठा प्रश्न जे संजय राऊत यांनी आरोप लावलेला आहे की अनेक आमदारांना मारहाण झाली, काही लोकांना अपहरण करण्यात आलं, त्यात कितपत तथ्य आहे? राऊत साहेब आमचे नेते आहेत, परंतु ठीक आहे, त्यांना त्यांची माहिती काय असेल असू शकते, परंतु असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेले असे 40 पेक्षा आज जवळपास 45 आमदार या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकार अशा लोकशाहीमध्ये होऊ शकत नाही. अच्छा, सर्वात महत्वाचं आहे, आता गुजरातहून लोकांच्या मनात हा प्रश्न होता की जर गुजरातमध्ये हे आमदार गेलेले होते त्यांना गुवाहाटीमध्ये का नेण्यात आलं का? कारण काही आमदारांनी असा दावा केला की त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना मारहाण झाली, अशा गोष्टी ज्या समोर येत आहेत. असा कुठलाही प्रयत्न नाही, हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं मी सांगू शकत नाही. पण सर्वात महत्वाचं जी शिंदे साहेब तुम्ही आमच्या बरोबरच आहात. बाळासाहेबांनी जी दिलेली शिकवण आहे, हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे, या मुद्द्यावर आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी शिकवण आहे, या शिकवणीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या आमदारांनी फारकत घेतले नाही. सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो, हिंदुत्व जे बाळासाहेबांचं आहे, हे कडवट हिंदुत्व, ही भूमिका आम्ही सर्वजण पुढे घेऊन जातोय. आम्ही सर्व बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही, पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत, बाळासाहेबांची जी भूमिका आहे, ती भूमिका घेऊन आम्ही पुढचं राजकारण, समाजकारण करणार आहोत. अशी सुद्धा चर्चा होते, एक वेगळा गट तुम्ही आपल्या आमदारांसोबत स्थापन करणार आहेत का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप येईल असं म्हणताय. आज आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही.